केला होता तो जर अंमलात आणायचा असेल तर भारतीय जनता पक्षाशिवाय कुठलाही पर्याय आमच्या समोर नव्हता आणि म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून भारतीय जनता पक्ष जो पक्ष जगातील सर्वात मोठा सभासद संख्या असलेला पक्ष आहे, ज्या पक्षाचे केंद्रामध्ये सरकार आहे, ज्या पक्षाचे राज्यामध्ये सरकार आहे, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने काम करतायत आणि या सर्वांचा फायदा इंदापूर तालुक्याला जास्तीत जास्त व्हावा म्हणून हा पक्ष प्रवेश झाला आणि आजच्या या मेळाव्यामध्ये सर्वांनी आपापली मतं मांडली आणि पक्षाचं काम कसं केलं जाईल याबद्दलचं मार्गदर्शन केलं। परंतु आम्हाला जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले ते निश्चितपणे आपल्याला संबोधतील, परंतु त्यांनाही मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की राजकीय तर भाषण होणारच आहे, पक्षाचेही या ठिकाणी विचार मांडले जाणार आहेत, परंतु इंदापूर तालुक्यामध्ये आता सर्वात गंभीर प्रश्न जर कुठला असेल अध्यक्ष साहेब तर तो कर्मयोगी कारखान्याची आणि निराभिमा कारखान्याची थकलेली ऊस बिलाचा प्रश्न आहे। हा सुद्धा प्रश्न शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे। 6 महिने झाले गळीत हंगाम संपून, परंतु ना कारखान्याच्या चेअरमनचा तपास आहे ना संचालक मंडळाचा तपास आहे, सर्वसामान्य शेतकरी हवालदिल झालेला आणि त्याची कोणीही बाजू मांडायला इथं तयार नाही, कारण आताचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते याबाबत गंभीर नाही आहेत। खरं तर याबाबतचा आवाज उठवला गेलेला पाहिजे होता, परंतु कर्मयोगी कारखान्याचे चेअरमन मुंबई आणि दिल्लीच्या वाऱ्या करतायत आणि इथं तालुक्यात फिरायला ते तयार नाहीत, कारण इथं शेतकऱ्यांचं देणं पाणी इथं राहिलेलं आहे, दोन्ही कारखाने अडचणीत आलेले आहेत आणि निराभिमा कारखान्याचं नुकतंच निवडणूक झाली, बिनविरोध झाली आणि आम्हाला जर राजकारण करायचं असतं तर आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी इलेक्शन लावलं असतं, परंतु दशरथ दादा माने आणि मयूर पाटील यांची भूमिका निराभिमा कारखान्याच्या बाबतीत बिनविरोध करण्याची होती आणि त्या पद्धतीची आम्ही भूमिका मांडली, आम्ही मदत केली म्हणून निराभिमा कारखाना बिनविरोध झाला, परंतु हे पुढे येऊन दिलं नाही। आम्हाला कारखान्यांवर टीका करायची नाही, परंतु इंदापूर तालुक्यामधील शेतकऱ्याचा जो ज्वलंत प्रश्न आहे, आज शेतकऱ्याची उपजीविका फक्त ऊसावर आहे। आमच्या इथं तुम्ही जर नीट बघितलं तर 80% ऊस उत्पादक शेतकरी तालुक्यामध्ये आहे। कुणाची लग्न थांबलीत, कुणाच्या शिक्षणाला पैसा नाही, कुणाचं ऑपरेशन करायचंय, आरोग्याची त्या ठिकाणी काही कामं करायची, परंतु गेली 6 महिने झालं या उर्वरित सभासदांना काही सभासदांना पैसे गेलेत, जो तिथं कारखान्यावर जाऊन भांडतो त्याला फक्त पैसा दिला जातो, जो सर्वसामान्य शेतकरी कारखान्यापर्यंत पोहोचू शकला नाही त्याला निराभिमा कारखाना आणि कर्मयोगी कारखान्या या दोघांनीही त्याचं पेमेंट 1 रुपयाचं सुद्धा केलेलं नाही। त्याबद्दलची भूमिका आम्हाला असं वाटतं की आपण जिल्हाध्यक्ष आहात आणि ही भूमिका आपण पक्षाला कळवावी की इंदापूर तालुक्यामध्ये कुणीतरी दखल घ्यावी, सहकार आयुक्तांनी घ्यावी, सहकार मंत्र्यांनी घ्यावी, नाहीतर मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि आम्हाला या ठिकाणी कर्मयोगी कारखान्याच्या सर्व सभासदांच्या वतीनं एकच या ठिकाणी मला मागणी करायची की कर्मयोगीचे चेअरमन जे आहेत विद्यमान त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये यावं आणि स्टेटमेंट करावं की यावर्षी कर्मयोगी कारखाना सुरू होणार आहे किंवा नाही, कारण सभासदांना हे कळणं अत्यंत गरजेचं आहे। त्या कारखाना चालू होणार किंवा नाही याबद्दलचा प्रचंड संभ्रम ऊस उत्पादक शेतकऱ्यामध्ये आहे, कारण आता लागणी चालू आहे, ऊसाची नोंद कोणी घेत नाही, नोंद कुठं द्यायची त्यासाठी आपली काय भूमिका आहे आणि उर्वरित दिलं जर लवकर नाही मिळाली तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं एक मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल आणि सभासदाला न्याय दिला जाईल, त्यासाठी आपण आम्हाला मदत करावी। आणि दुसरा एक या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे की पावसाने ओढ दिली, त्यामुळं मे मध्ये खूप चांगला पाऊस होऊन सुद्धा आज शेतकरी हवालदिल झालेला आहे, कारण मक्याची पेरणी झालेली आहे, ऊसाची लागवड चालू आहे, परंतु जर पाऊस जर लांबला तर निश्चितपणे या पिकांना पाणी पुरणार नाही। त्यामुळं खडक वासल्याचं पाणी असेल किंवा शेतपळ टँक जो आहे आमचा हा पूर्ण क्षमतेने भरून घेतला गेला पाहिजे आणि जे आता सध्या उपलब्ध पाणी आहे शेतपळ टँक मध्ये त्याला कॅनलच्या द्वारे पाणी जर सोडलं तर जे आता ज्या पिकांची आता या ठिकाणी पेरणी झालेली आहे किंवा ऊस लागवड झालेली आहे यांना कॅनलद्वारे जर पाणी आता मिळालं, कारण अजून पावसाळा पुढे आहे, 3 महिने पावसाळा चांगला साधारणपणे यावेळेस होईल अशी परिस्थिती आहे, तर आम्हाला असं वाटतं की कॅनलद्वारे पाणी खडकवासल्याचा कॅनल असेल किंवा निराडावा असेल
आणि शेतपळ टँक याला पाणी सोडावं आणि शेतकऱ्याची जी उर्वरित आता पिकं होणार आहेत, कारण पावसाने ताण दिलाय, पाऊस कधी पडेल आपल्याला माहित नाही, वापसावून पण 1 महिना झाला आणि आता हवालदिल होईल अशी परिस्थिती आहे. शेवटी हा निसर्ग आहे, वेळेवर पाणी नाही मिळालं तर अगोदरच ऊस बिल नाही आणि अजून कशी तरी इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट सुद्धा शेतकऱ्याची ओढून ताणून केलेली वाया जाण्याची दाट शक्यता आहे. तर ते एक निवेदन आम्ही निश्चितपणे मुंबईला जाऊन जलसंपदा मंत्री आणि सहकार मंत्र्यांना आणि साखर आयुक्तांना सुद्धा देणार आहेत की आपण इंदापूर तालुक्याकडे लक्ष द्यावं. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही भेटणार आहे की या सर्व प्रश्नांचा शासन दरबारी आपण वरून दखल घ्यावी आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडणार आहे. पक्ष कार्याबद्दल आम्ही कसं काम करावं याबद्दल आमचे जिल्हाध्यक्ष जे आम्हाला सूचना देतील ती सूचना मान्य करून आम्ही निश्चितपणे इथून पुढच्या कालावधीमध्ये काम करू आणि या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो अगोदर लोकांपर्यंत पोहोचलेलाच आहे. इथं स्टेजवर बसलेली जर सगळी आपण मंडळी बघितली, तुम्हाला ताकदीने कार्यकर्ते छोटे वाटतील, परंतु हा पक्ष जर कोणी टिकवून ठेवला असेल तर या सर्व बहादर भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आता आम्ही नवीन साथ या ठिकाणी त्यांना द्यायचं आम्ही या ठिकाणी मान्य केलेलं आहे. त्यांचा सन्मान ठेवून इथून पुढचं काम आम्ही नक्की तालुक्यामध्ये करू. 2019ला ज्यांनी प्रवेश केला त्यांनी सातत्याने 5 वर्ष ह्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करायचं काम केलं, त्यांचा पदोपदी अपमान करायचं काम केलं. ती भूमिका निश्चितपणे प्रवीण भैया माने हे अजिबात घेणार नाहीत. एक विनम्र व्यक्तिमत्व आहे, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये आणि आता सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये ते निश्चितपणे आपली भूमिका मांडतील. आपल्या सर्वांचा सन्मान करून जी काय भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आहे त्याला अधीन राहून आम्ही निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये या इंदापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम करू असा शब्द आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो. धन्यवाद. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो कार्यक्रम घेण्यात आला होता त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मी भाजपाचे अध्यक्ष दक्षिणजी शेखरभाऊ वडणे साहेब व त्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं, मयूर दादा, सगळे ज्येष्ठ मंडळी, मी सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये पहिल्यांदा स्वागत करतो. बाबासाहेब साहेब असतील, सगळे भाऊ आपला सगळे सहकारी माऊली होता. माझ्या अगोदरच आता मयूरदाने आपल्याला सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या. खरं तर काल कार्यक्रम हा मीटिंग आपल्याला घ्यायची, आयोजित करायची असं काल जवळपास 1 वाजता ठरलं. आमचे अध्यक्ष तेजस भैया देवकादे, रामजी आजबे सर, त्याचबरोबर आमचे राजकुमारजी जटार आणि किरण भैया रानमोडी हे आमच्या सगळ्या अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता, म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होतो. परंतु या कार्यक्रमाला काल 12ला निरोप दिले आणि आज इथं तुम्ही पत्रकार बांधवांनी सगळं बघितलं की इथं उभं राहायला जागा नव्हती. बाहेरील कार्यकर्ते काय उभे होते, पत्रकार बांधवांना सुद्धा या ठिकाणी बसायला जागा मिळाली नाही. प्रथमतः मी पत्रकार बांधवांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो आणि कार्यक्रम अतिशय सुंदर, पहिलाच कार्यक्रम शेखरदादा या ठिकाणी झालेला आहे. मग या ठिकाणी मी भाषणामध्ये सुद्धा या ठिकाणी बोललो, इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आणि हे कार्यकर्त्याचा देखील मला हा आग्रह होता की आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे. मध्यंतरीच्या 2 तारखेला आपण सगळ्यांना माहिती आहे आम्ही पार्टी ऑफिसमध्ये रवींद्रदादा चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते चंद्रकांतदादा पाटील, राहुलदादा फुल, बाकी सगळे सहकारी त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. तदनंतर आम्हाला विधान भवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री, लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांनी आम्हाला विधिमंडळामध्ये या ठिकाणी बोलवलं. मी होतो, शेखरदादा होते, मयूरदादा होते, बाकी सगळी ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी होते आणि त्यांनी आमचं अभिनंदन केलं. आम्हाला त्यांनी सांगितले की आता तुम्ही योग्य ट्रॅकवरती या ठिकाणी आलेला आहे आणि आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये काही विकासाची कामं जी काय करता येतील
की आपल्या पार्टीच्या माध्यमातून सगळे प्रश्न या ठिकाणी मार्गी लावू आणि आम्ही त्यांना आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न, ऊसाचा प्रश्न जो आता मग मयूरधन या ठिकाणी सांगितला, त्याचबरोबर लाईटचा प्रश्न, आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये असंख्य प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. या निर्माण झालेल्या परिस्थितीला शेतकऱ्याला अडचणीचे विषय जे झालेले आहेत त्यासाठी मार्ग काढण्यासाठी एक भाजपाचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळीजण मिळून हातात हात घालून येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहे. या परिसरामध्ये या 2 नद्या आहेत, एक भीमा एक तिजा आणि शेखरदादा, इथं लाईटची सुद्धा समस्या आहे. सबस्टेशन जरी व्यवस्था असली तरी लाईटची जी ट्रान्सफॉर्मर आहे ते कॅपॅसिटी प्रत्येक ट्रान्सफॉर्मरची 60 तास असेल 90 लोड आहे, 100 तास असेल 120 आहे. जळतंय, ते जळलं की लवकर परत भरून मिळत नाही, शेतकऱ्याच्या हातोनात या ठिकाणी नुकसान होत आहे. म्हणून मी या ठिकाणी देवेंद्र भाऊंना सुद्धा आपण या ठिकाणी विनंती करू, ज्या शेतकऱ्यांनी ट्रान्सफॉर्मर बरोबर नावनाथ भाऊ इथं आहेत सराठीचे सगळे युवक त्यांना सुद्धा आपल्या अडचणी होत्या, तर ते ट्रान्सफॉर्मर आपल्याला वाढवून मिळण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करू. इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्याचे सुद्धा काही प्रश्न या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी अडवले गेलेले, ते निकाल सुद्धा राखून ठेवलेले, ते सुद्धा आपल्याला ते बोललं पाहिजे शेखर होता यावर. तर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना सुद्धा हा विषय आपण कानावर घालू, शेतकऱ्यांना न्याय देऊ. 500-600 प्रकरण या ठिकाणी इंदापूर तहसीलमध्ये या ठिकाणी रस्त्याचे प्रलंबित आहेत, त्यावरती या ठिकाणी मार्ग काढला पाहिजे यासाठी आम्ही लवकरच चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची भेट घेणार आहे. बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा आपल्या परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रात चांगले निर्णय बरेच त्यांनी घेतलेले आहेत. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली बावनकुळे साहेबांनी एक निर्णय घेतला बघा, की अगोदर आनंद रस्ता जो होता तो 5 फुटाचा होता, तो त्यांनी 12 फूट केला. त्याच्या नोंदी सुद्धा महाराष्ट्रभर या ठिकाणी सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर आपण खरेदी जर पुण्याला केली किंवा दौंडला केली तर त्याची खरेदीचा कागद इंदापूरमध्ये होतो. आता सगळी नोंद घेऊन जायची गरज होता. असे अनेक चांगले त्यांनी निर्णय या ठिकाणी घेतलेले. दुसरा निर्णय त्यांनी मला वाटतं आणखी एक घेतला की नोंदीचा, कुणी जमीन खरेदी केली तर 45 दिवस पहिली नोंद या ठिकाणी लागत नव्हती, आता 5व्या दिवसावर या ठिकाणी नोंद लागतीच. लक्षात आलं का? म्हणून असे असंख्य चांगले प्रश्न देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली सरकारने या ठिकाणी घेतलेले, पण शेतकऱ्याला लाभदायक या ठिकाणी झालेले त्याचे निर्णय. त्यामुळे असे पाण्याच्या, लाईटच्या, ऊसाच्या असंख्य प्रश्नावर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी कणखरपणे या ठिकाणी पुढे जाईल. आणि मग शेखरदादांनी सुद्धा या ठिकाणी मग भाषणामधून सुद्धा सांगितलं, येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या सगळ्या या ठिकाणी इलेक्शन आहे, त्यामध्ये नगरपालिका आहे, त्यामध्ये नगर पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, काही गावच्या ग्रामपंचायती आहेत, त्यानंतर सोसायट्या आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळीजण कार्यकर्ते म्हणून ताकदीनं या ठिकाणी हे सर्व इलेक्शन आम्ही लढणार आणि जिंकणार देखील. लक्षात घ्या, ही ताकद भारतीय जनता पार्टीची निश्चित सगळ्या कार्यकर्त्यांना. मला मयूरदाने सांगितलं पण ही गोष्ट खरी आहे, परंतु अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तिथे बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष तळागाळापर्यंत घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या सगळ्या जिगरबाज या ठिकाणी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आता मला सांगितलं की भारतातल्या सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतल्याबद्दल खूप आम्हाला समाधान आहे. त्याचबरोबर या पक्षामध्ये आता इंदापूर तालुक्यामध्ये किती सभासद आता आपले झाले? 35,000 सभासद आतापर्यंत या ठिकाणी नोंदणी सगळ्या सभासदांची झालेली आहे. किती? 35,000. आणखी आपल्याला कशा पद्धतीने ही संख्या वाढवता येईल त्यावरती आम्ही सगळेजण कार्यकर्ते मिळून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. आणि आता मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं जेवढं काय आता आपले सगळ्यांबरोबर आपले तालुक्याचे संबंध या ठिकाणी निश्चित या सरकारमध्ये मंत्री महोदयांबरोबर त्यांच्या बरोबर आहेत. तर या तालुक्याच्या संबंधाचा उपयोग आपल्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला कसा करता येईल या येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून कार्यकर्ते करणार आहे. आणि मला त्या दिवशी आदरणीय देवेंद्र भाऊंनी सुद्धा एक आम्ही विधानमंडळामध्ये भेटल्यानंतर मला सांगितलं, मी त्यांना विनंती केली, भाऊ आम्हाला ऑगस्ट मध्ये शेतकरी मेळाव्याला तुम्ही तारीख द्या. आणि त्यांनी सांगितलं की मी इंदापूरला ऑगस्ट मध्ये येणार. त्यांनी आपल्याला ठणकावून मला सांगितलं की मी शेतकरी मेळाव्याला इंदापूरला येणार आहे, जोरदार तुम्ही तयारी या ठिकाणी करा. आणखी त्यांनी मला काय सांगितलं माईकवर तुम्हाला सांगत नाही, परंतु शेतकरी मेळाव्यामध्ये भाषणामध्ये त्या दिवशी तुम्हाला सांगतो त्यांनी मला काय सांगितलं होतं त्यांची मान्यता घेऊन सांगणार. बरोबर आहे का? परंतु खऱ्या अर्थानं ताकद एखाद्या कार्यकर्त्याला कशी द्यावी की देवेंद्र भाऊंकडनं आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर पाहायला मिळतं
ते अतिशय कार्यकर्त्यांना ताकद देतात आणि जर शेतकऱ्याचे प्रश्न, लोकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, युवतींचे प्रश्न हे मार्गी लावण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये, कणखर महाराष्ट्र, शक्तिशाली महाराष्ट्र, आज महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली असलेल्या येणाऱ्या सरकारमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या परिसरामध्ये एमआयडीसी सुद्धा वसाड पडलेला आहे. तिथं उद्योगधंदे आपल्याला कसे आणता येतील हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून काम करणार आहे. तिथं उद्योगधंदा आल्यामुळे इथल्या तरुणांना एक रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. हा बेल्ट जर तुम्ही बारामती सोडलं तर भवाननगर पासून खालीपर्यंत जर तुम्ही बावड्यापर्यंत आला, त्या परिसरामध्ये असे अनेक तरुण आहेत मयूर दादा की त्यांना रोजगाराची गरज आहे. त्या ठिकाणी आपल्याला एखादा प्रोजेक्ट काढून किंवा सरकारकडनं एखादा उद्योग व्यवसाय त्या परिसरामध्ये आणला, त्या परिसरातल्या युवकांना कसा रोजगार देता येईल याची सुद्धा काळजी किंवा याची आम्ही सगळेजण सहकारी मिळून कसं काम करता येईल पाहणार आहे. आज पत्रकार बांधव सुद्धा, आज आमची भारतीय जनता पक्षाची पहिलीच पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे आणि किती उत्साह कार्यकर्त्यांना आहे. तुम्ही बघा बघितलं असेल की नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं एक नवचैतन्य निर्माण या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला आहे. सगळ्याला बरोबर घेऊन आणि शेखरदादांची नव्यानं जिल्हा अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. त्यांनी सुद्धा ग्रॉस लेव्हल पासून त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. त्यांचं मूळ गाव पुरंदर तालुक्यातलं मधलं आहे. या परिसरामध्ये त्यांचा बराच प्रवास देखील या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे शेखरदादा तुम्हाला या परिसरामधल्या ज्या काही अडीअडचणी शेतकऱ्याच्या देखील या ठिकाणी माहिती आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी कशा पद्धतीने मार्ग काढता येईल यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मदत करावी अशा प्रकारची मी आपल्याला नम्रतेपूर्वक विनंती करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना बरोबर घेऊन पक्ष जो आदेश देईल, पक्ष जो सांगेल त्या पद्धतीनं आम्ही सगळेजण कार्यकर्ते घालून भारतीय जनता पक्षाचं हे कमळ चिन्ह घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करू असं अभिवचन आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. दोन शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष शेखरदादा आपल्याला संबोधित करतो. सर्वांना नमस्कार. आज इंदापूर विधानसभेतील कार्यकर्ता परिचय मेळाव्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलो. या परिचय मेळाव्यामध्ये नुकतेच ज्यांचा आता प्रवेश झाला ते इंदापूरचे युवा नेतृत्व संबंधित प्रवीण भैया माने, त्याचबरोबर मयूर दादा आमचे पाटील असतील, त्याचबरोबर बाबा चौरे असतील, त्यांच्या प्रवेशाने इंदापूरमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. आपण पाहिलं असेल की 2024ला ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्याच्यानंतर इथल्या नेत्यांनी अचानकपणे पक्ष बदलला आणि दुसऱ्या पार्टीकडून त्यांनी तिकीट घेऊन निवडणूक लढली. त्यानंतरून इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून ती पार्टी टिकवली आणि त्याच्यानंतर 35,000 सदस्यांची नोंदणी इथे केली. आणि त्या 35,000ची नोंदणीवर आम्ही थांबलो नाही, तर त्यानंतरून आता संघटनात्मक ज्या निवडणुकी असतील, संघटनात्मक ज्या निवडी असतील, त्या संदर्भातही आमची इथे आता पहिली 2 मंडलं होती तालुक्यामध्ये, आता ती 4 मंडलं झाली. 100 बूथ मध्ये 1 मंडल, असे आम्ही 4 मंडलांची इथे रचना केली. त्याही कार्यकारिणी आम्ही पूर्ण केल्या. नक्कीच या प्रवीण भैया मानेंच्या स्वरूपाने त्यांच्या प्रवेशाने आम्हाला खूप मोठी ताकद आता मिळाली आणि याचा फायदा आम्हाला निश्चितच विधानसभेला नक्की होणार आहे. यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही पूर्ण क्षमतेने आणि प्रत्येक बूथ मजबूत करून आम्ही इथे लढणार आहोत. आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्यच आहे की बूथ जितो चिनाव जितो. या पद्धतीने आमची सर्व बूथची रचना पूर्ण आहे, पण जिथे जिथे काही अडचणी असतील, जिथले बूथ प्रमुख अजूनही आमचे सक्षमपणे काम करत नाही, तिथेही आम्ही त्यांचं व्हेरिफिकेशन करून जे जे आमचे नव्याने आलेले पदाधिकारी आहेत, नव्याने आलेले कार्यकर्ते आहेत, त्यांनाही आम्ही त्याच्यामध्ये सामावून घेणार आहोत. आणि आजचा परिचय बैठकीचा मेन पर्पजच हा होता की एकमेकांचा परिचय होणं. जुन्या नव्या हा भेद आम्ही आज इथे सोडून देऊन आम्ही एक दिलाने, एकजुटीने, एक संघटितपणे भारतीय जनता पार्टीचं कमळ प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी आजची खरं आम्ही ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये आता जे स्थानिक प्रश्न आमच्या समोर आले, शेतकऱ्यांचे असतील, सामान्य लोकांचे जे रस्त्याचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, यासाठी तहसीलदाराचे रस्त्याचे प्रवीण भैयाजी मानेंनी जे सांगितले ते सोडवण्यासाठी
आम्ही निश्चितच आमच्या वरिष्ठांपर्यंत ते प्रश्न घेऊन जाणार आणि ते नुसते घेऊन जाणार नाही तर ते सोडवणार. ही शाश्वती देण्यासाठी हा एक विश्वास व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांची आम्ही आज बैठक घेतली. त्याचबरोबर शासनाने जी जी चांगली कामं केलीत ती चांगली कामं जनतेपर्यंत पोहोचलेत आणि ज्यांच्यापर्यंत अजून ते पोहोचले नाहीये अशा लोकांनाही आम्ही भेटणार आहोत. त्या लोकांपर्यंत ती जर कामं पोहोचली नसतील, विविध योजना असतील, त्या जर योजना अजूनही लोकांपर्यंत पोहोचले नसतील तर बूथवरील आमचा बूथ प्रमुख प्रत्येक घरापर्यंत जाईल. कमळ तिथे पोहोचवेलच, पण त्याचबरोबर त्या घरामध्ये ज्या ज्या योजना पोहोचलेल्या असतील किंवा नसतील त्याची खात्री करून ज्यांना ज्यांना योजना पोहोचल्या नाहीत त्यांना त्या योजना पोहोचवण्यासाठी आमचा कार्यकर्ता काम करेल. आमची बांधिलकी समाजासाठी. आम्ही जे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतो ह्या पार्टीमध्ये आपल्याला माहितच आहे की आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी आपण, या उक्तीप्रमाणे माझा कार्यकर्ता ही प्रत्येक बूथवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. तिथल्या लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी समजावून घेईल. त्या सोडवण्यासाठी प्रवीण भाई यांच्या रूपाने असतील, मयूरजी असतील, आमचे बाबाजी असतील, आमचे 3-4 मंडलाध्यक्ष असतील, आमचे जिल्हा प्रदेश पदाधिकारी असतील, एकजुटीने आम्ही हे सगळे प्रश्न सोडू. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा जे प्रवीण भाईंजींनी विश्वास व्यक्त केला त्याबद्दल मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की आम्ही एकजुटीने इथे एकसंधपणे लढू. प्रत्येक निवडणुकीत आमचा उमेदवार इथे उभा असेल आणि फक्त उभाच राहणार नाही तर तो निवडून आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि 2029चं जे आमचं स्वप्न आहे की कमळ इंदापूरमध्ये फुलवायचं ते आम्ही निश्चितच फुलवण्यासाठी आजची ही सुरुवात आहे. आमची बैठक म्हणजे आमच्या सगळ्या बैठका असतात त्या नियोजनात्मक असतात. आजच्या बैठकीतही आम्ही हा निर्धार आम्ही ठरवलाय की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला पहिल्यांदा त्याला सामोरं जात असताना त्याचं नियोजन करणे, त्याच्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये प्रवास करणे, प्रवासामध्ये तिथले आमच्या काही अडीअडचणी असतील, तिथले काही जी लोक आमचे कार्यकर्ते असतील त्यांना एकजूट करणे, त्या अडीअडचणी सोडवणे, या दृष्टीने आत्ताची ही बैठक होती. या बैठकीसाठी आपण उपस्थित राहिला पत्रकार बंधू जे उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम. वेळात वेळ काढून सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व पत्रकारांचे मी आभार मानतो. आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता. आता कार्यक्रमाच्या ठिकाणी तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं की कोणाकोणाचे पक्ष प्रवेश होणार आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांचा सुद्धा पक्ष प्रवेश होईल असे संकेत दिले जात आहेत. त्यांनी असं नाही म्हटलं. त्यांनी म्हटलं की इथून पुढे हर्षवर्धन पाटलांचा जरी प्रवेश झाला तरी आम्ही पक्षाचं निष्ठेने काम करू असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांचा प्रवेश होईल असं त्यांनी म्हटलेलं नाही. पक्ष प्रवेश चर्चा सुरू आहे? नाही, चर्चा असतील पण असं काही आमच्यापर्यंत आलेलं नाहीये. आणि आमच्यासाठी आता पक्षाचं संघटन मजबूत करणं हे आमच्यासाठी प्रामुख्याने उद्देश आहे. आणि जे जे प्रवेश होतील ते आमच्या विचारधारेला मानतील, तत्वाला मानतील अशा लोकांचा प्रवेश असं आम्ही त्या बैठकीत म्हटले. असं कुठेच म्हटलं नाही की त्यांचा प्रवेश होईल. जर झाला तर कार्यकर्ता म्हणून घेईल. जर झालं तर अजून याची आम्हाला काही जर तरच्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी अजून आमच्या समोर तर आलेल्या नाहीत तर त्याचं उत्तर काय देणार. दुसरे प्रश्न त्यांच्यात चर्चा असतील पण आमच्यात असली कसली चर्चा अजूनही नाही. भाजपमध्ये चर्चा करत असताना सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर वरचे आदेश आले खाली फॉलो होतात. तसेच त्याच आदेशाचं इम्पॅक्ट म्हणजे फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून गेल्यानंतर पुन्हा उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. तसंच इंदापूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रवीण भैया ज्या गटातून जिल्हा परिषद उमेदवार निवडून आले होते तिथे लढतील, घरातील उमेदवार देतील की कार्यकर्त्याला उभा करतील असं तुम्हाला काय वाटतं? मी जिल्हाध्यक्षांना माझ्यावर प्रश्न विचारला, माझ्यावर लयच प्रेम आहे एवढं मीच घेतो उत्तर. मी पार्टीचा नेता, एक तर मी भाजपामध्ये आलो कुठला नेता म्हणून नाही, मी एक कार्यकर्ता म्हणून आलेलो. एक पहिला विषय. दुसरा विषय की आता इथं आल्यानंतर मगाची व्यासपीठावरून बरीच लोक म्हणत होती की कुटुंबातल्या सदस्यांना पुढे आणणे, तर हे आम्ही आयुष्यात करणार नाही. आमच्या कुटुंबातला कुणी सदस्य कधी राजकारणात येणार नाही असं माझ्या वडिलांनी, आदरणीय दादांनी
मला किंवा आमच्या परिवाराला सांगून ठेवलेलं आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबातला कोणीही राजकारणात येणार नाही. अगदी ठाम रेकॉर्ड करून ठेवा. ओके. एक दुसरा विषय त्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं आणि आणखी काय सांगायचं होतं, पक्ष जी काय सांगेल ते कार्यकर्ता म्हणून इथं आलेलं आहे, नेता म्हणून नाही. पक्ष जो सांगा ते आपल्याला राजवर्धन पाटलांनी कालच तुमचे जे बंधू त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या होत्या. माने आणि पाटील कुटुंबाची परत जवळीक होते का? आता आपल्याला वैयक्तिक पातळीवरती शुभेच्छा देणं हे वैयक्तिक आपल्या स्वरूपाचे कार्यक्रम असतात किंवा वाढदिवस तुमचा असला तर मी तुम्हाला शुभेच्छा देतोच, तुम्ही मला देता. आपण जरी विचाराने वेगळा असलो, तुमचे ना आमचे विचार जरी वेगळे असले तरी आपण एकामेकाला शुभेच्छा देतोच. असंच आपण जरी विचाराला वेगळा असेल तरी राजकीय लढाई वेगळे आले, वैयक्तिक संबंध वेगळे आले, ते आपण का ठेवू नये, ते आपण ठेवतो एकामेकाला, सगळे ठेवतो. जिल्हाध्यक्षांना एक प्रश्न आहे की मयूरदादा असं म्हटले की काही कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी ठेवली आहे आणि या गोष्टीला भाजप आंदोलन करणार नाही. नक्कीच शेतकऱ्यांसाठी आम्ही मयूरदादांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने जर गरज पडली तर आम्ही तिथे आंदोलनही उभं करू. जर हर्षवर्धन पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश झाला तर जिल्हाध्यक्ष अजूनही तुम्ही तिथेच अडकलाय. माझं म्हणणं आहे ते ह्या जर तरच्या गोष्टी आता आम्ही आजच्या दिवसावर आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि त्याच्यामध्ये आम्हाला संघटन मजबूत करणे हा आमच्या समोरचा असलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे जर तर मध्ये उत्तर देऊन काहीच उपयोग नाही. जिल्हाध्यक्ष संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात इंदापूरचा भाजपचा उमेदवार जिंकायचा आहे, तो विधानसभा स्वराज्यात पाठवायचा आहे असं तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं. आता कार्यकर्ते त्यांना तुम्ही ते सांगितलं, आज तुम्ही इथेच आहे. तुम्हाला वाटतं कोणीला इथे टेकणार नाही ही जागा सोडल राष्ट्रवादी? कारण अजित पवारांनी यापूर्वी हर्षवर्धन पाटलांना या जागेवरून वेगवेगळे पक्ष बदलायला होते. मी सांगतो प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते आपली ताकद वाढवणं. आता आम्ही महायुतीत आहोत, महायुतीमध्ये लढलो. आमचं प्राथमिक तयारी चालू आहे की 2029ला आम्ही तयारी का करू नये? आमची ताकद वाढली, आमची ताकद महायुती जरी झाली आणि उद्या भाजपची ताकद जास्त झाली तर आम्ही का लढायचं नाही? असं थोडीच आहे की राष्ट्रवादीलाच जागा जाईल, सेनेलाच जाईल. आमची ताकद वाढली तर आमचा उमेदवार असेल. असं होऊ शकत नाही ना की बाबा ठरलंय की इथे हाच उमेदवार होईल म्हणून. ज्याचे सर्वेमध्ये येईल, सर्वेमध्ये ज्याचं पक्षाची जर महायुती झाली तर सर्वेमध्ये ज्याची ताकद दिसेल तो उमेदवार असेल. इथले उमेदवार सिटिंग आहेत ना सलग 3 टर्म असले तरी 29ला आपण पाहू ना. 29 पर्यंत आम्ही तयारी करायची नाही का मग त्याच्यासाठी? जिल्हाध्यक्ष भाजपा म्हणून आम्ही तोपर्यंत पक्ष प्रत्येक बूथवर प्रत्येक घरापर्यंत कुटुंबापर्यंत पोहोचवणे आमची जबाबदारी आहे. हे काम आम्ही करत राहणार. आणि पक्ष म्हणून काम करताना प्रत्येकाची राजकीय भूमिका असतेच ना की फक्त आम्हाला लढायचंच नाही आणि पार्टी वाढवतं असं तर होणार नाही. भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी असतील हे न खाऊंगा ना खाणे दूंगा या मुद्द्याला धरून सरकारमध्ये आले. परंतु आज भारतीय जनता पक्षाचं एक मजबूत सरकार आहे पूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. परंतु पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इंदापूर तालुक्यामध्ये असतील प्रशासकीय सेवा म्हणजे जे प्रशासन आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा किस्सा अगदी उघड्या डोळ्यांनी कापला जातोय. त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची लूट चालू आहे. तर जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा इंदापूरमधील आपली केडर बेस पार्टी असेल त्या सर्वांचं या सर्व प्रश्नाकडे कसं लक्ष आहे किंवा कशा या प्रश्नाला आपण कशा पद्धतीने टॅकल करणार आहात? यासाठी जे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी जे सांगितलं की न खाऊंगा न खाणे दूंगा आपणही पाहिलं असेल. त्या दृष्टीने त्यांनी 2014 पासून आजपर्यंत आमच्या या सत्तेच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही तुम्हाला घोटाळा नाही. त्यांनी स्वतः प्रामाणिकली 18 तास मिळून काम केले आणि आज देशाचं नाव जगामध्ये पोचले. 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आपली झाली. आणि तुम्ही पाहत असताल हे छोटे जे प्रत्येक विधानसभेमध्ये जे जे प्रश्न येतात तिथं माझा कार्यकर्ता ठामपणे तिथे उभा राहील. जिथे काही अशी प्रकरणं समोर येतील तिथे कार्यकर्ता त्या गोष्टींना 100% टॅकल करेल. आणि तुमच्याही समोर काही गोष्टी आल्या तर आम्ही त्यात नक्की लक्ष घालू आणि तिथल्या गोष्टी त्या थांबवण्यासाठी प्रयत्न. आता ऍडमिशनच्या प्रोसेसिंग चालू आहे सध्या कॉलेजच्या. तर प्रत्येक पालकासमोर हा प्रश्न आहे किंवा प्रत्येक पालकांनी आमच्या समोर येऊन बाईट दिलेले आहेत की अधिकाऱ्यांना सही करायची म्हणलं तरी 100-150 रुपये द्यावे लागतात. हे ऑन रेकॉर्ड आहे सगळं. तर या सर्व गोष्टींकडे ऑन रेकॉर्ड नाही 100 रुपये
100-150 रुपये आमच्याकडून घेतले असं त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया तुम्हाला दिली आहे. जिथे जिथे जाणवल ना तिथं आमच्या कार्यकर्त्यांना सांगा किंवा आमच्या तिथल्या स्थानिक नेत्यांना सांगा ते आम्ही थांबवण्याचं काम नक्की करू. असं कर्जमाफीचं सांगा ना, कर्जमाफीचं बोला काय भाजपाच्या मनात काय चालू आहे नक्की कर्जमाफी? भाजपाचं कर्जमाफीचं शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असेल की शेतकऱ्यांच्या बाबतीत हे सरकार खूप संवेदनशील आहे. तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे किसान सन्मान निधीच्या बाबतीत असेल किंवा आपण पाहिलं असेल की प्रत्येक वेळेस पीक विमा असेल किंवा ह्याच्या बाबतीत जे आपल्या भाजपाच्या काळामध्ये 14 पासून घडते तेव्हापासून शेतकऱ्यांना बऱ्याचशा म्हणजे सौर पंप असेल, दिवसा लाईट देण्याचा प्रश्न असेल, लाईटीचे काही जे प्रश्न असतील, डीपीचे प्रश्न असतील तेही आम्ही सोडू. पण कर्जमाफीच्या बाबतीतही सरकार योग्य तो निर्णय नक्की घेईल हा आमचा विश्वास आहे. सर, महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा केली झालेली आहे. गोरगरिबांना हॉस्पिटलमध्ये उपचार मिळत नाही. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या पक्षाचे काय? कारण तर तुम्ही ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आरोग्य यंत्रणा केली झालेली आहे. गोरगरिबांना व्यवस्थित उपचार मिळत नाही. आता आमचे 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आत्ताच एक आम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की आयुष्यमान भारतचे जे कार्ड आहेत आपले ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा हॉस्पिटलला आयुष्यमान भारतचे अजूनही चालू झालेलं नाही. गोरगरिबांचं जे आपण 5 लाखाचा विमा म्हणतोय तर त्या हॉस्पिटलचं ती नोंदणी करून तिथे जास्तीत त्या सुविधा उपलब्ध होईल म्हणून आमचे प्रयत्न नक्की चालू आहेत. त्याला धरून दुसरा एक प्रश्न आहे. इंदापूर तालुक्यात सध्या निकृष्ट दर्जाचे काम वगैरे रस्ते वगैरे चालू आहेत. तर टक्केवारी ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात गैरफंड चाललेला आहे. ह्याच्याकडे लक्ष देत नाही. तर तुम्ही आंदोलन ह्याच्या संदर्भात करणार तुमचा पक्ष? जिथे जिथे असे प्रश्न आढळतील तिथे नक्की आम्ही तिथे आंदोलन करू. कारण जनतेसाठी चालवलेलं हे सरकार आहे. हे कुणाच्या पक्षासाठी किंवा महायुती नाही. हे जे सरकार चाललंय ते जनतेच्या सेवेसाठी चाललंय. आणि नक्कीच जिथे जिथे जनतेला अडचणी येतील, जिथे जिथे प्रश्न तुम्हाला रस्त्याचे प्रश्न असे आढळतील तिथे नक्कीच आमचे मयूर भैया असतील किंवा आमचे प्रवीण भैया असतील किंवा आमचे इथले सगळे प्रदेशचे पदाधिकारी आहेत, जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत आणि मंडलाध्यक्ष हे नक्की लक्ष घालतील. तुम्हाला एक आश्वासित नक्की करू इच्छितो की आज आमची ही पहिली बैठक होती पण इथून पुढे आमचा कार्यकर्ता तुम्हाला स्थानिक लोकांच्या प्रश्नांसाठी झटताना दिसेल. आंदोलन करणार का? तेच म्हटलं ना, जर सरकार जरी असेल निदर्शनं झाले तिथे तर त्या ठेकेदाराविरुद्ध सरकार विरुद्ध नाही ठेकेदाराविरुद्ध आंदोलन. अध्यक्ष, आपण प्रवीण भैया माने यांच्या पक्ष प्रवेशाने आपल्या पक्षाची ताकद इंदापूरमध्ये नक्कीच वाढलेली आहे. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा नगरपालिका असतील आपण राष्ट्रवादी सोबत युती करून लढणार आहात की वेगवेगळे लढणार आहात? आमची आता तरी तयारी आहे ना. आता आम्ही प्रत्येक बूथवर आमचा पक्ष मजबूत करणे आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार निवडणुकीच्या त्यावेळेस जर प्रदेशने आम्हाला सांगितलं तर महायुती करू. जर आमची ताकद तिथं असेल तर आम्ही आमच्या स्वबळावर लढू. महामंडळांची वाटप देखील आता अधिवेशनामध्ये होणार आहे. प्रदेश लेवलचं इंदापूरला एखाद्या महामंडळ मिळण्याची अपेक्षा आहे का? आम्ही मागणी नक्की करू. पण हा शेवटी प्रश्न आहे तो प्रदेश लेवलचा आहे. वरिष्ठ त्याच्यावर निर्णय. तुम्ही जिल्ह्यातले काही असतील तर आम्ही सांगू शकतो. धन्यवाद.